गजानन धुमाळ, बुलंद भारत पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज आपण जमलो आहोत नांदेड या ठिकाणी प्रभाग क्रमांक 16 ब या ठिकाणी मीरा देवीदास वाघमारे यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि ते आपला प्रचार अनेक महिलांच्या साथीने आणि इथल्या बऱ्याच बांधवांच्या साथीने प्रचार करत आहेत। परंतु आपण बघत आहेत की आपले मित्र वाघमारे सर हेही आपले मित्र आहेत आणि त्यांनी आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून काशीरामजी पुरस्कृत उमेदवार 16 ब असा त्यांना पुरस्कृत केलेला आहे। तर बुलंद भारत पार्टी याच्या प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी गजानन धुमाळ मीरा देवीदास वाघमारे यांना नांदेड वाघाळा महानगरपालिका 16 ब च्या माध्यमातून बुलंद भारत पार्टीच्या आपण यांना पाठिंबा देत आहोत आणि पाठिंबा देऊन मतदारांना असं आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त बहुमताने यांना विजयी करा। मागील यांचं सामाजिक कार्य आणि समाजाप्रती तळमळ हे बघून आपण यांना पाठिंबा जाहीर करत आहोत की मॅक्झिमम मतदारांनी यांना यांची निशाणी आहे कॅटली, चहाची कॅटली। आपण बघतो की कॅटली ही किती महत्त्वाची आहे। सकाळी उठल्यापासून आपल्याला चहा लागते आणि कॅटली ही आपल्याला त्याचं प्रतीक आहे चहाचं। तर त्यामुळे कॅटली याच निशाणीला बटन दाबून बहुमतानं निवडून द्यायचं आहे। तर हे घ्या। आपण तर जनतेच्या कुठल्या विकास कामं आपण सोडवणार आहेत आणि कोणत्या मुद्द्यावर ही आपण निवडणूक लढवत आहोत। सर्वांना माझा नमस्कार। जय भीम जय भारत। मी मीरा देवीदास वाघमारे। माझा एकच उद्देश आहे, ज्या घरापर्यंत काही सुविधा पोहोचलेल्या आहे सरकारच्या ते आपल्याला पोहोचायचे आहेत। हेच आपला उद्देश आहे की ज्याला घरकुल नाही, ज्याला रोजगार नाही, ज्याला म्हणजे जे अपंग आहे हे आहे त्यांना आधार द्यायचा, आपल्याला काही अनाथ आश्रम त्यांना काही त्यांच्यासाठी करायचं आहे। त्याच्याकरिता आपण इथं थांबलेले आहोत त्या उद्देशाने। तुमच्या ऑपोजिशनमध्ये आता इथं बरेच काही इतर पक्ष आहेत, जसं शिवसेना आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे। तर हेही पक्ष विकास करतात, तर तुम्ही का उभं टाकले म्हणजे ते त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? त्यांच्याबद्दल म्हणजे आपल्याला कुणाबद्दल काहीही बोलायचं नाही। आपल्या घरापर्यंत अजूनही सुविधा कोणतीही आली नाही आणि आपल्या घरासारख्या अशी खूप घरं आहेत नांदेडमध्ये जे आम्ही पाहिलं, त्यांची परिस्थिती बघितली, स्वतः आमची पण परिस्थिती खूप वाईट आहे। त्या परिस्थितीतून बाहेर पडायचं आम्हाला सुद्धा आणि आमच्यासारखे जेवढे गरीब आहेत त्या गरिबासाठीच मी थांबलेली आहे, मोठ्यांसाठी नाही, गरिबासाठीच मी थांबलेली आहे। असं म्हणणं आहे की जसं यांची आज परिस्थिती आहे तर नांदेड शहरामध्ये अनेक बांधवांची ही नाही याच्यापेक्षा बदतर परिस्थिती आहे। परंतु मागील 5 वर्षाखाली जे नगरसेवक आले होते त्यांनी आवाहन करून गेले की तुम्हाला आम्ही विकास कामं करून देऊ, घरकुलामध्ये किंवा स्वच्छतेमध्ये किंवा इतऱ्या ज्या ज्या उणिवा आहेत बांधवांच्या त्या सोडवण्यासाठी आवाहन करून गेले, पण कुठलीही यांनी गरज आतापर्यंत सोडलेली दिसत नाही। म्हणून आज सर्वसामान्यातून हा उमेदवार इथे उभा राहिलेला आहे। माझीच समस्या नाही तर प्रभागातील आणि या नांदेड शहरातील अनेक